श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मेष राशीच्या जातकांना, त्याचबरोबर वृषभ, मिथुन आणि कर्क अशा 4 राशीच्या जातकांना भाग 1 मध्ये शनी महाराज मार्गी झाल्यानंतर कोणते शुभ फळे प्राप्त होणार आहे याची माहिती घेत आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि त्याचबरोबर आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची मेष रास आहे. मेष राशीप्रमाणे लाभस्थानामध्ये शनिदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे. हे गोचर इतके दिवस वक्री स्वरूपात होतं, त्यामुळे तुम्हाला काही शुभ अशुभ परिणामांना सामोरं जावं लागलं. परंतु आता 4 नोव्हेंबर 2023 पासून शनी महाराजांचं हे गोचर तुमच्यासाठी लकी ठरणार आहे, खूपच उपयुक्त ठरणार आहे. ते कसं समजून घेऊयात. शनी महाराजांच्या एकूण 3 दृष्ट्या असतात. प्रथम तृतीय दृष्टी, दुसरी सप्तम दृष्टी आणि तिसरी दशम दृष्टी. शनी महाराजांची तृतीय दृष्टी ही तुमच्या धनस्थानावर येत आहे. धनस्थान हे कुटुंब, वाणी, नेत्र, पैसा या सर्व संदर्भातली माहिती सांगणारं स्थान मानलं जातं. यावर आपण संचय होईल का, वृद्धिंगत होईल का धन, या गोष्टीचा विचार करत असतो. तर शनी महाराजांची कृपा तुमच्यावर होणार आहे. गेल्या काही दिवसांमधनं तुमच्याकडनं फार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत होता. त्याचबरोबर कुटुंबात ऐक्य नव्हतं. कुटुंबातील इतर सदस्यांशी वाद, संघर्ष होत होते. तर आता काळजी चिंता करू नका, हे सौख्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. याचबरोबर कुटुंबामध्ये एखादा नवीन व्यक्ती, नवीन सदस्य ऍड होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला जर समजा वाहन सौख्य, वास्तू सौख्य नसेल, म्हणजेच वाहन वास्तू खरेदी करायची असेल, तर तेही गोष्ट घडून आणण्याचा कालावधी शनी महाराज कृपा करून देणार आहेत. याचबरोबर वाणीतून, तुमच्या बोलण्यातनं समोरची व्यक्ती दुखावली जात होती. गेल्या काही दिवसांपासून हा अनुभव तुम्हाला वारंवार येत होता. तर नक्कीच शनी महाराजांची कृपा होईल आणि असे काही अशुभ योग आहेत ते टळणार आहेत. याचबरोबर दुसरं सौख्य शनी महाराज देणार आहेत ते म्हणजे सप्तम दृष्टी तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम स्थानावर येणार आहे. पंचम स्थान हे शिक्षणाचं स्थान मानलं जातं. या स्थानावर आपण शिक्षण कसं होईल, त्याचबरोबर शिक्षणामध्ये काही अडथळे आहेत का, संततीचं सौख्य कसं मिळेल, ह्या गोष्टींचा विचार करत असतो. तर या स्थानावर जेव्हा शनी महाराजांची दृष्टी येईल तर तुम्हाला संशोधक वृत्ती वाढणार आहे. कुठलंही काम करताना संशोधन करणं, त्या गोष्टीचा बारकाईने विचार करणं, बारकाईने खोलवर अभ्यास करणं, अशी शुभ फळे तुम्हाला शनी महाराज देऊन जातील. याचबरोबर संततीचं सौख्य ज्या दाम्पत्यांना नाही त्यांना संततीचं प्लॅनिंग करायला हरकत नाही असं म्हणणारा आता येथून पुढचा काल राहणार आहे. याचबरोबर प्रेम प्रणय याविषयी विचार केला असता येथून मागे तुम्हाला काही दोघांमध्ये मतवैचारिकता निर्माण झाली होती किंवा काही शत्रुत्व निर्माण झालं होतं तुमच्या प्रेम संबंधांमुळे नात्यामध्ये, तर ते कमी होण्याचा सुद्धा योग आता सुरू होणार आहे. 4 नोव्हेंबर नंतर आणखीन एक जीवनामध्ये महत्वपूर्ण गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण करून देणं. तुमचा लोखंड संदर्भात किंवा रॉ मटेरियल संदर्भातले कुठलेही व्यापार असतील, तेल घाण्याचा व्यवसाय असेल, पेट्रोल पंप वगैरे असतील, तर या संदर्भातील व्यावसायिकांना अतिशय उत्तम कालावधी आता येथून पुढे सुरू होत आहे. याचबरोबर महत्वपूर्ण गोष्ट घडणार आहे ती म्हणजे तुम्हाला जर जोडीदार नसेल, अर्थात तुम्ही विवाह इच्छुक असाल, युवक युवतींसाठी अतिशय उत्तम कालावधी येत्या 4 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. तुमचं विवाहाचं कार्य काही अडकलं होतं, काही गोष्टींमुळे ते विवाह कार्य सिद्धीच जात नव्हतं, रखडलेलं होतं, तर हे मार्गी लागण्याचं काम सुद्धा शनी महाराज मार्गी झाल्यामुळे होणार आहे. म्हणजे हेही अत्यंत शुभ फळ देऊन जाणारं शनी महाराजांचं कार्य आता जीवनामध्ये तुमच्या घडणार आहे. आता पहा, आपण शनी महाराजांच्यावरनं कोणकोणत्या शुभ गोष्टी होणार आहेत याची माहिती घेतली. तर यामध्ये आता उपासनेची जर बळ दिलं, उपासनेची जोड दिली, तर नक्कीच तुम्हाला हे कार्य सिद्धीच गेलेलं दिसून येईल. मग यासाठी कोणती उपासना करायची आहे, तर दररोज वाचनामध्ये मारुती स्तोत्र ठेवू शकता किंवा रीम हनुमंताय नमः किंवा रीम शम शनेश्वराय नमः हा जप करू शकता. यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण उपाय म्हणजे काळ्या वालाची उसळ आणि काळी घोंगडी तुम्ही गोरगरिबांना दान द्यायचे आहे. हे दान तुम्ही वर्षातनं एकदा जरूर करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच शनी महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण मेष राशीच्या जातकांना शनी महाराज मार्गी झाल्यानंतर कोणतं फळ प्राप्त होणार आहे याची माहिती घेतली. आता पुढील माहितीकडे जाऊयात. वृषभ राशीप्रमाणे शनिदेवांचं गोचर हे तुमच्या कर्मस्थानातून होत आहे.
शनिदेवांची तृतीय दृष्टी ही तुमच्या पत्रिकेतील व्ययस्थानावर येत आहे. व्ययस्थान हे खर्चिक स्थान मानलं जातं, परंतु त्या स्थानावरून आपण परदेशात जाण्याचे योग आहेत का, परदेशगमन योग कसा आहे याबद्दल माहिती घेत असतो. ज्यावेळेस व्ययस्थानामध्ये किंवा व्ययस्थानावरती शनिदेवांची दृष्टी येते त्यावेळेस तुम्हाला बाहेर देशात फिरावयास जाण्याचे किंवा नोकरीनिमित्त किंवा कार्यानिमित्त बाहेर जाण्याचे योग संभवतात. म्हणजेच 4 नोव्हेंबर नंतर तुम्हाला हे शुभयोग प्राप्त होतील. याचबरोबर शनी महाराज आणखीन एक गोष्ट करणार आहेत, ती म्हणजे याच स्थानावरून खर्चाचं आणि व्ययाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतं. म्हणजेच तुमच्या घरामध्ये एखादं मांगलिक कार्य किंवा आध्यात्मिक कार्यासाठी सुद्धा पैसा खर्च होऊ शकतो आणि याचबरोबर वाहन वास्तू खरेदी करण्याचे योग सुद्धा येऊ शकतात आणि त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो किंवा इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. याबरोबरच शनिदेवांची सप्तम दृष्टी ही चतुर्थ स्थानावर येते. आईचं सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. आई वडिलांशी थोडीशी मतवैचारिकता मतभिन्नता निर्माण करून देणारं ग्रहमान सुद्धा शनी महाराज हे तुम्हाला सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानावर आल्यामुळे आणि दशम स्थानामध्ये शनी महाराज आल्यामुळे होणार आहे. याबरोबरच शनिदेवांची सप्तम दृष्टी ही आपण चतुर्थ स्थानावर पाहिली. वास्तू घडत नव्हती, वास्तू घडून येताना अनंत अडचणी येत होत्या, फायनान्शियल प्रॉब्लेम खूप मोठे होते. तर या सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडू शकाल आणि तुम्हाला मनोइच्छित एखादी चांगली लक्झरी फ्लॅट किंवा मोकळी जागा घेण्याचे योग सुद्धा येऊ शकतात. दशमदृष्टी येत आहे पत्रिकेतील सप्तम स्थानावरती. राशी पत्रिकेतील सप्तम स्थान हे तुमच्या जोडीदाराचं स्थान मानलं जातं. यावरनं जोडीदाराचं सौख्य कसं मिळेल, विवाह नसेल तर तो विवाह कधी होईल याची सर्व संदर्भातली माहिती घेतली जाते. ज्यावेळेस शनिदेवांची दशमदृष्टी सप्तम स्थानावर येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लव्ह पार्टनर किंवा लाईफ पार्टनर मिळण्याचे योग येतील. परंतु एक काळजी घ्यायची आहे, वार्तालाप करताना किंवा संभाषण करताना दोघांमध्ये वाद होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ही एक बाब लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्ही जीवनामध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण न होता प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी नक्कीच याची मदत होईल. याबरोबरच शनिदेवांची कृपा तुमच्यावर कायम राहावी. प्रमोशनचे चान्सेस वाढावेत, कारण भागीदारीचे व्यापार सुद्धा सुस्थितीमध्ये चालणार आहेत. तसंच तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळणं हेही शुभयोग याच दरम्यान सुरू होत आहेत. मग यासाठी काही उपासना विशिष्ट उपाय मी सुचवणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत. काय करायचं आहे, दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांच्या पायापाशी मीठ आणि उडीद हे दोन्हीही ठेवायचं आहे. हे तुम्ही सवाच्या प्रमाणात घेऊ शकता किंवा चमचाभर उडीद आणि चमचाभर मीठ सुद्धा घेऊ शकता. महाराजांच्या पायाजवळ मीठ आणि उडीद वाहिल्याने तुमच्या जीवनामधील संघर्ष, कटकटी, वाद या कमी होण्यास मदत होऊ शकते. आता पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील तिसरी रास अर्थात मिथुन रास. मिथुन राशीप्रमाणे राशीपत्रिकेमध्ये शनिदेवांचं गोचर कुठून होत आहे हे समजून घेऊयात. मिथुन राशीप्रमाणे शनिदेवांचं गोचर हे तुमच्या राशीपत्रिकेतील भाग्यस्थानातून होत आहे. भाग्यस्थानावरनं आपण तीर्थयात्रा, आध्यात्मिक प्रगती आणि त्याचबरोबर परदेशामध्ये किंवा देशामध्ये इतर ठिकाणी इतर राज्यामध्ये जाण्याचे योग पाहत असतो. याबरोबरच भाग्य आणि शुभ संकेत आपल्याला काय प्राप्त होऊ शकतात याची माहिती घेत असतो. आणि याच स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये मार्गी स्वरूपामध्ये शनी महाराज येत आहेत. तुम्हाला नक्कीच ते लाभ प्रदान करतील. तीर्थयात्रा, परदेशात जाण्याचे योग आणतील आणि याचबरोबर उच्च शिक्षणासाठी तुम्हाला बाहेर देशात जायचं असेल किंवा बाहेर राज्यात जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे किंवा इतर काही गोष्टींमुळे विजा, पासपोर्ट यासारख्या गोष्टींमध्ये अडचणी येत होत्या, त्या अडचणीतनं बाहेर काढतील. हे एक अत्यंत शुभफळ प्राप्त करून देतील. याचबरोबर शनी महाराज आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट करणार आहेत, ती म्हणजे शनिदेवांची तृतीय दृष्टी ही तुमच्या लाभस्थानावर येत आहे. लाभस्थानावरून आपण आर्थिक उन्नती कशी होणार आहे, प्रगती होणार आहे का हे पाहत असतो. नोकरीतनं किंवा व्यापारातनं तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त करून देणं, त्याबरोबरच भागीदारीचे व्यापार सुस्थितीमध्ये नियोजितबद्ध सुरू होणं किंवा सुरू असतील तर ते वृद्धिंगत होणं असे शुभ परिणाम करून देतील. परंतु एक अशुभ परिणाम शनी महाराज करतील, ते म्हणजे तुमच्या वाणीतनं समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर लिगल डॉक्युमेंट्समध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतील, एवढी एक अपवाद गोष्ट राहील. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावर येत आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रम स्थान मानलं जातं.
थोडासा कष्टाची जोड तुम्हाला द्यावी लागणार आहे तुमची स्वप्न साकार करण्यासाठी. याचबरोबर तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये किंवा युट्यूबर असाल तर नक्कीच तुम्हाला यश प्रदान करून देणारं हे शनी महाराजांचं गोचर राहणार आहे. याचबरोबर छोट्या खानी प्रवास घडतील. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे काही व्यापार असतील तुमचे तर ते सुद्धा सुस्थितीमध्ये अतिशय उत्तम प्रकारचे सुरू राहतील. याबरोबरच शनी महाराजांचे दशमदृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर येत आहे. राशीपत्रिकेतील षष्ठ भाव हे त्रिकभाव अशुभ मानलं जातं, परंतु शनी महाराजांचं ते प्रिय स्थान आहे कारण ते त्यांचं स्वतःचं स्थान आहे. त्यामुळं जुना एखादा तुम्हाला आजार असेल, बीपी, शुगर किंवा थायरॉइड किंवा सांधेदुखी, गुडघेदुखी अशा अनेक आजारातनं तुम्ही जात असाल तर नक्कीच शनी महाराज तुम्हाला यातनं बाहेर पडण्यासाठी जे काही तुम्ही मेडिसिन घेताय ते मेडिसिन तुम्हाला लागू पडणं किंवा औषधाचा असर तुमच्यावर होणं या शुभ गोष्टी सुद्धा देऊ शकतील. काळजी कोणती घ्यायची आहे किंवा उपाय काय करायचे याकडे वळूयात. काळजी कोणती घ्यायची आहे हे पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला जीवनामध्ये ह्या गोष्टीचं महत्व पटलं पाहिजे किंवा ती महत्वपूर्ण गोष्ट आहे अशी तिला जोपासली पाहिजे. हे तुमच्याकडनं होत नाही. कुठलीही व्यक्ती किंवा वस्तू तुम्ही तात्पुरती विचारात ठेवता किंवा तात्पुरती हाताळता तर त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला कायमस्वरूपी तुमच्यातच राहू द्यायचं आहे. एखाद्या व्यक्तीला दुखावायचं नाहीये कारण तुम्ही दुखावले जाण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर ही एक काळजी घ्यायची आहे. व्यक्तींना किंवा तुमच्या वस्तू जवळच्या खूप प्रिय वस्तू आहेत त्या वस्तूंना तुमच्यापासून दूर करू नका. हा सगळ्यात महत्वपूर्ण संदेश मी या माध्यमातून देऊ इच्छिते. दुसरी गोष्ट म्हणजे उपाय काय करायचा आहे. तर शनिवारच्या दिवशी तुम्ही लोखंडाची रिंग शनिवारच्या दिवशी तुमच्या बोटामध्ये उजव्या हाताच्या मध्यमा बोटामध्ये म्हणजे मधल्या बोटामध्ये धारण करायची आहे. हे धारण केल्यानंतर तुम्हाला जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम जरी आले तर त्यातनं तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकाल. म्हणजे हे अत्यंत महत्वपूर्ण फळ तुम्हाला शनी महाराज देऊन जातील. आता राशीचक्रातील चौथी रास म्हणजेच कर्क रास या राशीकडे वळूया. कर्क राशीप्रमाणे शनी महाराजांचं गोचर तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरणार आहे. सर्वप्रथम शनी महाराज तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थानात आलेले आहेत. अष्टम स्थान हे शनिदेवांचं स्वतःचं स्थान आहे. त्या स्थानामध्ये शनिदेव स्वतःच्या राशीतच आहेत, मूल त्रिकोण राशीत आहे. त्यामुळे तेथील शुभत्व तुम्हाला वाढवतील. अचानक एखाद्या तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती येणं, लव्ह पार्टनर भेटणं किंवा लाईफ पार्टनर भेटणं हे शुभ योग घडून आणतील. याचबरोबर शनी महाराजांची सप्तम दृष्टी धनस्थानावर येत आहे. धनस्थान हे धनवृद्धिंगत होणारं. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुम्ही गुंतवू शकता. अतिशय उत्तम यश प्रदान होऊ शकतं. याचबरोबर छोट्या खानी व्यापार सुरू करायचे आहे, त्यासाठी आर्थिक सहाय्य घ्यायचं आहे बँकेकडनं तर नक्कीच ते सुद्धा काम तुमचं मार्गी लागू शकतं. म्हणजे हे एक अतिशय शुभ फळ तुम्हाला शनी महाराज देतील. याबरोबरच सप्तम दृष्टी धनस्थानावर आलेली आहे आणि दशम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम स्थानावर आलेली आहे. पाचवं घर हे संतती सौख्याचं आहे. पार्टनरशिप मिळणारं आहे. लव्ह पार्टनर्स भेटणारे आहे. प्रेम संबंध वृद्धिंगत होणारा आहे. तुमचा प्रियकर किंवा प्रियसी यांच्यासोबत काही मतभिन्नता वाद असतील तर ते संपुष्टात येतील आणि पुन्हा तुम्ही एक व्हाल असे शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. याबरोबरच विवाहाचं कार्य रखडलेलं होतं तर ते सुद्धा मार्गी लागू शकतं. काही आर्थिक अडचणींमुळे तुम्ही विवाह कार्य लांबवलं असेल तर तुम्हाला आर्थिक प्रश्न आता सुटणार आहे हेही मी या माध्यमातून सांगू इच्छिते. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे, एक काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही व्यसनाधीन झाला असाल तर काही दिवसात तर नक्कीच या व्यसनातनं बाहेर कसं पडायचं याकडे जास्त लक्ष द्या. व्यसनाच्या अधीन जाऊ नका कारण यामुळे तुम्हाला नक्कीच खूप त्रास होऊ शकतो. आरोग्यासाठी किंवा इतर फायनान्शियल प्रॉब्लेमला तुम्हाला फेस करावं लागेल. तर यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छिते की या गोष्टीकडे तुम्हाला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. उपासनेकडे वळूयात. तर उपासनेमध्ये सगळ्यात महत्वाचं हनुमान चालीसा वाचन करायचं आहे. रोज न जमल्यास फक्त दर शनिवारी जरी वाचन केलं तरी सुद्धा चालू शकेल. तुमच्या अष्टम स्थानात आलेले शनी महाराज तुमच्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत. ही गोष्ट तुम्ही महत्वपूर्ण बाब आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुमच्याकडनं कृती करा. नक्कीच शनी महाराज हे न्यायप्रिय ग्रह आहेत. सर्वांना अतिशय उत्तम प्रकारचा न्याय देऊ शकतात. कोणावरही ते अन्याय करत नाहीत. त्यांना घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्ही जे कार्य कराल त्यावरती तुम्हाला नक्कीच ते न्याय दिल्याशिवाय राहत नाहीत. मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क अशा 4 राशींना भाग 1 मध्ये शनी मार्गी झाल्यानंतर कोणकोणती शुभ परिणामकारक ग्रहस्थिती सुरू होत आहे ही माहिती घेतली आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या उपासना तुम्हाला करायच्या आहेत याची माहिती घेतली.
तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही ग्रहयोग स्थितीमुळे तुम्हाला जीवनामध्ये एखादं शुभ कार्य घडून येत नसेल, अशा अनंत समस्यांवर मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच माझा व्हॉट्सअप नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यात तुम्ही जाऊन तो पाहू शकता आणि मला संपर्कही करू शकता. पुढील भाग 2 व्हिडिओमध्ये सिंह रास, कन्या रास, तुळ रास आणि वृश्चिक रास अशा 4 राशींची महत्त्वपूर्ण माहिती शनी मार्गी झाल्यानंतर प्राप्त होणारी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिसऱ्या भागामध्ये आपण धनुरास, मकर रास, कुंभ रास आणि मीन रास अशा 4 राशींची माहिती अपलोड करणार आहोत. तर जरूर तुम्ही हेही व्हिडिओ पहा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.